नमस्कार, मी मीनाक्षी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज मी माझ्या रेसिपीमध्ये गोल कांदा भजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर कांदा भजी तेलकटी होणार नाही आणि खायला चवदार लागेल अशी आपण इथे कांदा भजी बनवणार आहोत. तर त्यासाठी 1 ते 2 वाट्या बेसन घेतलेला आहे. तर आपण इथे कांदा भजी बनवतोय म्हटल्यानंतर आपल्याला कांदा थोडा जास्तच लागणार आहे. तर आपण इथे पिठाच्या निम्म 1 वाटी कांदा घेतोय. तर कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही ह्यामध्ये हिरवी मिरची टाकली तरीही चालेल. तर अगदी चिमूटभर मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे. तर बेकिंग सोडा आपल्याला जास्त टाकायचा नाही, म्हणजे बेकिंग सोडा जास्त टाकल्याने भजी तेलकट होतात. त्यासाठी आपल्याला बेकिंग सोडा जास्त टाकायचा नाही, अगदी चिमूटभर टाकायचा आहे. त्यानंतर मी इथे थोडीशी जिरा पावडर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर अर्धा चमचा ओवा हातावरती मी रगडून टाकलेला आहे. आता ह्यामध्ये गरम तेल टाकायचं आहे. जे आपण भजी तळायला तेल गरम केलेलं असतं ना, ते तेल आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 ते 2 चमचे गरम तेल टाकलेलं आहे, म्हणजे आपली भजी छान आणि कुरकुरीत होतात. तर आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भजीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. आणि पीठ आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आतमधले जे पिठाचे गोळे असतात ते सगळे गोळे इथे मोडले पाहिजे. असं आपल्याला इथे पीठ छान तयार करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचं इथे पीठ आपण तयार केलेलं आहे. तर गॅसवरती तेल गरम झालेलं आहे. तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी चिरून. कोथिंबीर टाकून आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता इथे आपल्याला तेलामध्ये भजे सोडून घ्यायचे आहेत. तर भजे आपल्याला तेलामध्ये मातील एवढे सोडायचे आहेत, जास्त भजे सोडायचे नाही, नाहीतर व्यवस्थित भजे तळले जात नाहीत. तर बघू शकता अशा पद्धतीचे मी ते भजे तेलामध्ये सोडलेले आहेत. आता हे भजी आपल्याला छान असं तेलात तळून घ्यायचे सोनेरी कलर येईपर्यंत. तर बघू शकता ते छानपैकी आपले भजे तळून झालेले आहेत. तर किती झटपट इथे भजी आपली तळून झालेली आहे. तर प्लीज माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि